घनसावंगी या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाची विधानसभेच्या तयारीसाठी आढावा बैठक संपन्न झाली। ही बैठक काशीनाथ शिवते प्रदेश अध्यक्ष रासप, माऊली सलगर महासचिव महाराष्ट्र राज्य रासप, विष्णू गोरे मराठवाडा अध्यक्ष रासप, ओमप्रकाश चितळकर प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य, आश्रुबा कोळेकर जिल्हाध्यक्ष धाराशिव, पुंजाराम खरजुले लोकसभा प्रभारी जालना, दिनकर जायभाई माजी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली। तसेच यावेळी सचिन खरात यांची जालना जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे। तसेच यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी सांगितले की राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात 288 जागा लढणार आहे। त्यासाठी घनसावंगी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घनसावंगी मतदारसंघात तयारीला लागावे असे देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले आहे। यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सचिन खरात, जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायसे, तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघ, तालुका उपाध्यक्ष कृष्णा शेळके, तालुका युवक तालुका शंकर भालेकर, तालुका संपर्क प्रमुख शहादेव इंगळे, वैजनाथ वायसे, अर्जुन कोरडे, परमेश्वर शेळके, विकास शेंबडे तसेच तालुक्यातील सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। आणि त्या संधीच्या माध्यमातून कोण आपण जिल्हा परिषद सदस्य व्हाल, कोण पंचायत समिती सदस्य व्हाल, कोण नगराध्यक्ष व्हाल, कोण नगरसेवक व्हाल, निश्चितपणे अतिशय चांगला ट्रॅक राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार घेऊन राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब हे आपल्याला राजकारणीय म्हणजे आमच्यापासून ते राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांच्या पर्यंत आहे। परंतु आपल्याला हे कष्ट घेतल्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला ओबीसीला न्याय मिळणार नाही किंवा त्यांना सत्ता स्थानावरती अधिराज्य करायला संधी मिळणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला समजा आपण या इमारतीमध्ये बसलो दुसऱ्या मजल्यावर आपण आहे, पण खाली कोणतरी गाडले गेले आणि पहिल्या मजल्याच्या खाली आणखी कोणतरी गाडले गेले, ते तर कुठेही दिसत नाही। तिथून वरचा भाग दिसतोय, पहिला मजला दुसरा मजला परिस्थिती दिसते, भिंत दिसते, जिना दिसते। निश्चितपणे त्या पद्धतीनं पायाचं दगड म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि याच्या माध्यमातून निश्चित पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश हे मिळणार आहे। आणि उद्याची 2024ची विधानसभा निवडणूक हे महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण 288 मतदारसंघ लढण्याची तयारी करतोय आणि निश्चितपणे आपण 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर एक म्हणजे कलेक्टर दर्जाची व्यक्ती आज आपल्याला राष्ट्रीय समाज पक्षाला म्हणजे तुमच्या पक्षाच्या माध्यमातून मी उभा राहायला तयार आहे। त्यांचा त्यांचं कुठलंही नाही की मी नुसत्या राष्ट्रीय समाज पक्षाचं तिकीट घेऊन मी या मतदारसंघातून लढायला निवडणुकीला सामोरं जायची माझी तयारी आहे। तर अशा पद्धतीची माणसं सर्वच महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची माणसं काही जिल्हा प्रमुखांच्या संपर्कात आहेत, काही राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांच्या संपर्कात आहेत, काही ठिकाणच्या आमच्या संपर्कात आहेत, काही ठिकाणचे थेट जानकर साहेबांच्या संपर्कात आहेत। तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीचे उमेदवार मिळतील। त्याचबरोबर आपल्या पक्षातले जे काही सक्षम पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा या निवडणुकीला लढण्यासाठी संधी मिळणार आहे। आणि निश्चितपणे आपण या निवडणुका लढत असताना 288 मतदारसंघ लढत असताना निश्चित राष्ट्रीय समाज पक्षाला यश मिळेल का नाही ही गोष्ट डोक्यामध्ये न ठेवता आपल्याला काम करायचंय। कारण 8% मतदान जर आपल्याला या ठिकाणी मिळालं, होणाऱ्या मतदानापैकी 8% मतदान मिळालं तर आपला राष्ट्रीय समाज पक्ष हा नोंदणीकृत होतो, आपला नोंदणीकृत आहे। प्रतिनिधी संतोष तळपे, NTV न्यूज मराठी, घनसावंगी, जालना।